नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक वेगळी कथा घेऊन आलोय। खरं म्हणजे आपण जगण्यासाठी खूप संघर्ष करतोय, अहोरात्र काम करतोय। एकच आशा असते की आपल्याला या कष्टामधून, या घामामधून सुगंधी फुलं आलीच पाहिजे, यश मिळालं पाहिजे, भरघोस संपत्ती मिळाली पाहिजे। कशासाठी? तर आपलं जीवन अधिक सुखमय, सुखकर होण्यासाठी। आपल्या जगण्याचं, आपल्या जीवनाचं एकच ध्येय आपण समोर ठेवतो, ते म्हणजेच सुख मिळवणे। आणि सुखासाठी आपण प्रचंड कष्ट करतो। मित्रांनो, हे सगळे कष्ट करत असताना थोडं लक्षात घ्या की हे कष्ट, हे श्रम आपण योग्य दिशेने करतोय का? खरोखर कमी श्रमामध्ये जास्त पैसा मिळेल, कमी वेळामध्ये जास्त यश मिळेल, अशा काही योजना आपण राबवतो का? अशा पद्धतीने आपण काही विचार करतो का? की पुन्हा तेच परंपरागत पद्धतीने ढोर कष्ट करणे आणि आउटपुट काहीच न येणे, अशाच पद्धतीने जगतो आहे? मित्रांनो, आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की निव्वळ पायाने चालू नका, पायाने चाललं तर निव्वळ अंतर गाठता येते। मित्रांनो, डोक्याने चला, म्हणजे ध्येय गाठता येईल। एक काळ होता ज्यावेळेस मसल पॉवर महत्वाची होती। एक काळ होता ज्यावेळेस मनी पॉवर महत्वाची होती। आणि सध्याचा काळ आहे, तो काळ कोणता आहे? तर तो काळ आहे माइंड पॉवर। आणि म्हणून दिमाग महत्वाचा आहे, बुद्धी महत्वाची। बुद्धी चालवा, डोकं चालवा आणि अशा पद्धतीने काम करा की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करता येईल आणि आपल्या यशापर्यंत आपल्याला पोहोचता येईल। जी मुलं यशासाठी रात्रंदिवस झुंजत आहेत, रात्रंदिवस अभ्यास करते आहेत, एमपीएससी, यूपीएससी आणि अनेक स्पर्धा परीक्षांसाठी अहोरात्र झटत आहेत, मित्रांनो, त्यांनी कमी वेळामध्ये जास्त अभ्यास केला पाहिजे। कसा करायचा? तर तो अनेक युक्त्या योजून, अनेक युक्त्यांमधून तो आपण अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। मित्रांनो, एक लाकूड तोड्याचा, खरं म्हणजे एका मालकाने काही एकर जमीन भाड्याने घेतली होती आणि त्यामध्ये लाकडं तोडायसाठी काही नौकर ठेवले होते। कित्येक दिवसापासून पंजाबराव त्या ठिकाणी लाकडं तोडत होता। पण पंजाबरावांचा जेव्हा लागला तेव्हा जेवढा पगार होता तेवढाच आताही होता। 10 वर्ष झाले पण त्याच्या पगारात वाढ झाली नाही। महागाई वाढली पण पंजाबरावचा पगार काही वाढला नाही। त्यामुळे त्याचं कुटुंब कसं तरी हलाखीचं जीवन जगत होतं। पण काल परवा, एका वर्षाआधी आमचा दीपक त्या ठिकाणी सर्व्हिसवर लागलाय आणि त्यालाही लाकूड तोडण्याचेच काम मिळाले। पण मात्र एका वर्षामध्ये त्याची बढती झाली, त्याचा पगार वाढला। पंजाबराव 10 वर्षापासून तिथे काम करतोय, त्याचा पगार वाढलेला नाही, त्याला कोणतीही बढती मिळालेली नाही। दीपक मात्र 1 वर्षापासून काम करतोय, त्याला बढती मिळाली। दीपकला बढती मिळाली आणि आपल्याला आपला पगार वाढला नाही, हे शल्य घेऊन, हे दुःख घेऊन पंजाबराव मालकाकडे गेले। मालकाला म्हणाले की मालक 10 वर्षापासून काम करतो आहे, तुम्ही काहीच पगार वाढवलेला नाही, बढती सुद्धा दिलेली नाही। आणि दीपक मात्र 1 वर्षापासून काम करतो, त्याला बढती दिली, पगार पण वाढवलेला आहे, माझ्यावर असा अन्याय का बरं? मालक म्हणाले की ठीक आहे, तुझा पण पगार वाढवेल, पण ज्या पद्धतीने दीपक काम करतो आणि एका दिवसामध्ये एवढे झाडं तोडतोय, तेवढे तू तोडून दाखव। पंजाबरावला वाटलं की नाही, आपल्याला शक्य होत नाही, आपण झाडं तर एवढेच तोडतो आहे। दीपक मात्र त्यापेक्षा जास्त तोडत होता। का बरं? दीपकलाही तेवढेच तास आहे आणि पंजाबरावकडे तेवढाच वेळ आहे। दीपकही तेवढ्याच वयाचा माणूस आहे, पंजाबरावही तेवढाच वयाचा माणूस आहे। मग दोघांना जर सारखाच वेळ मिळत असेल, दोघेही सारखाच वेळ काम करत असेल, तर मग एक माणूस जास्त लाकडं तोडते आणि एक माणूस कमी लाकडं तोडते। फरक कुठे आहे? कशामध्ये फरक आहे? मग हा पंजाबराव दीपककडे जातोय आणि दीपकला म्हणतोय की दीपक, तू माझ्यापेक्षा जास्त लाकडं तोडतोय, काय करतोय तू? दीपक म्हणाला की मी लाकडं तोडतोय आणि थोडा वेळ बसतो, 2 मिनिट मी विश्रांती घेतोय आणि त्या 2 मिनिटांमध्ये मी माझ्या कुऱ्हाडीला पुन्हा धार लावतोय। त्यामुळे काय होतं की धार लावल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने
माझी कुऱ्हाड त्या लाकडांवर पडते आहे आणि सपासप झाड तोडते आहे. मला मीही विश्रांती घेतल्यामुळे माझ्यातही नवा जोश येतो आहे आणि पुन्हा मी नव्या दमाने काम करतो आहे. माणसाला विश्रांती आवश्यक असते. तू कधी तुझ्या कुऱ्हाडीला धार लावली होती का? तो म्हणतो की नाही, मी तीच कुऱ्हाड आणि सतत तोडतो आहे. दीपक म्हणाला की मित्रा, आपण सतत काम करत असल्यामुळे थकून जातो. कुऱ्हाडही थकते, माणूसही थकतो. कुऱ्हाडीची धार गोचर होते आणि म्हणून कुऱ्हाडीला धार लावायची असते, जेणेकरून लाकूड सपासप कापता येईल. कुऱ्हाडीची धार म्हणजे कोणती मित्रांनो? आपल्या बुद्धीची धार. सतत अभ्यास केल्यामुळे आपल्यामध्ये क्षीण निर्माण होतो, शिथिलता निर्माण होते. आराम करणं आवश्यक वाटतं, मग आराम करायचा, थोडी विश्रांती घ्यायची. मेंदू थकतोय, मेंदूला थोडं शांत करायचं. थोडी शांतता मिळाली की मेंदू पुन्हा काही वेळाने ताजातवाना होतो आणि पुन्हा नवीन कार्य जोमाने करण्यासाठी तो प्रवृत्त होतो. म्हणून माणसाला विश्रांती आवश्यक आहे. पुन्हा आपल्या बुद्धीला धार देणं आवश्यक आहे. मित्रांनो, अभ्यास करत असताना निरंतर अभ्यास करत राहू नका. थोडा स्टॉप घ्या, विश्रांती घ्या आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करा. अशा पद्धतीने अभ्यास केला तरच मित्रांनो आयुष्य तुमचं चांगलं होईल, यश मिळेल. अन्यथा तेच काम परंपरागत पद्धतीने तशाच पद्धतीने करणं हे यशाचं गमक नाही आहे. म्हणून यश मिळवण्यासाठी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने काम करा. प्रयत्न करून तर पहा, जमते काय तर, यश मिळते का? काही दिवस प्रयत्न कराल ना? करूया. धन्यवाद.